कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले नागरी आरोग्य केंद्र यांच्या वतीनं 0 ते 16 वयोगटातील बालकांसाठी मोफत लसीकरण सेवा केंद्राला सुरुवात झाली आहे। त्याचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले नागरी आरोग्य केंद्राच्या वतीनं मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय। या केंद्रात 0 ते 16 वयोगटातील बालकांना लसीकरण केलं जाणार आहे। त्याचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील, डॉक्टर संदीप पाटील यांच्या उपस्थितीत झाला। हे लसीकरण केंद्र कायमस्वरूपी सुरू राहणार असून मेडिकल असोसिएशनच्या बाल आरोग्य केंद्राच्या वतीनं ते चालवलं जाणार आहे। प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 0 ते 16 वयोगटातील बालकांसाठी सर्व प्रकारचं लसीकरण बेलबागमधील कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात होणार आहे। कोल्हापूर मेडिकल असोसिएशननं बाल आरोग्य केंद्राची स्थापना 1951 साली केली होती। त्या काळापासून आत्तापर्यंत हे केंद्र सुरू आहे। त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील यांनी केलं। तर मेडिकल असोसिएशनचं कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं। मेडिकल असोसिएशनचा या कामात पुढाकार आदर्शवत आणि दिशादर्शक असल्याचं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं। या मोफत लसीकरण सेवा केंद्रामध्ये 0 ते 16 वयोगटातील संपूर्ण लसीकरणाचे डोस देण्यात येणार आहेत। कार्यक्रमाला मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर अर्जुन आडनाईक, बाल आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वायचळ, डॉक्टर प्रवीण हेंद्रे, रोटेरियन शीतल दुग्गे, परिचारिका मेघा पवार, संगीता धर्माधिकारी, जयश्री कारवेकर, रोहिणी गवळी, गीता डाकवे उपस्थित होत्या।